22 वर्ष झालं. कुटुंबात काय चाललं मला माहित नाही. तर पाहुणरावळी कुठून आणतो? सगळं राज्यच पाहुणा आहे. प्रत्येक मराठ्यांसाठी मी लढणार आहे. मराठा आंदोलक म्हणून का, एवढाच माझा प्रश्न आहे. बाकीचं काय तुला प्रश्न तिकडे तिकडे उद्योग बघा तुम्ही. आणि मी थांबत नसतो देवेंद्र फडणवीस, थांबत नसतो मी. तू किती मला एकटा पाडायचा प्रयत्न करा ना, असल्या षडयंत्र काय होतं मला, कारण तू मागे षडयंत्र केले सगळे. कोणची? आम्हाला कोणीच आमच्या आई बहिणीवरती इतक्या क्रूरपणे हात उचलला नव्हता. रक्ताच्या थारोळ्यात पाडणारा तू पहिला देवेंद्र फडणवीस. रक्ताच्या थारोळ्यात आमचे 3-3 वर्षाचे लेकरं सुद्धा पडले, हातपाय मोडले. 80 वर्षाच्या आजीचे आणि आजोबाचे हातपाय मोडून टाकले. पहिला गृहमंत्री तू देवेंद्र फडणवीस. हात मोडून गोळ्या घातल्या, गोळ्या. आमच्या आई बहिणीचे नाक तुटले, इथपर्यंत मारले, डोके फुटले. 20-20, 22-22, 25-25 टाके पडले एखाद्या. तुझ्यासारखा क्रूर कृत्य करणारा आणखी मुख्यमंत्री लागला नाही देवेंद्र फडणवीस. आमच्या काळात आणखीन किस्से. आणि मी तुला ऐकत नाही, तू दबत नाही. तुला इतके क्रूर कृत्य केले तू. ते हल्ला करून भयंकर हल्ला केला होता की राज्याच्या पाठीवर. असला हल्ला कोणत्याच गृहमंत्र्यांनी केला नव्हता. असला हल्ला तू केला. आणि मग ते आता झाकवायसाठी, आरक्षण न देण्यासाठी, मराठ्यांच्या जीवावर पुन्हा सत्तेत आला. आणि ते न देण्यासाठी आता तू मला माझं तोंड बंद करायसाठी नवीन चाला, नवीन षडयंत्र रचायला लागला. पाहुणे रावळे, महापूर राज्यच पाहुणा आहे. पूर्ण राज्याच मायबापी, पूर्ण राज्य देवी. थांबत नसतो मी. समाजापेक्षा मोठं कोण नाही. कुटुंबाला बघत नाही मी आणखी. या समाजासाठी, समाजाला वाऱ्यावर सोडित नाही मी. भेट नाही तुला. तुला वाटतं असं मी गुतविल्यावर ह्यो गप्प पडण. आता मी गप्प बसत नाही. तुझ्यासारखे वाईट कृत्य मराठा समाजाबद्दल आणि धनगरांबद्दल कुणीच केलेलं नाही. मराठ्यांचा तर तो इतका प्रचंड हल्ला मोठा केला, कोणत्याच जातीवर झाला नव्हता. तू तेवढ्याने पोट नाही भरलं. तू आमच्यावर 307 केला इथंच. आमचे डोके फुटून, आमच्या डोके रक्ताळ्या आईमाईने त्यांच्या रक्तात पडलेला असून आजही बाजावर झोपून येत आमच्या आईबाई. लाज वाटत नाही तुम्हाला थोडी सुद्धा सरकार चालवताना आत्ताही? आणि काय माझं तोंड बंद करायसाठी नोटिसा देतो? माझं बंद होऊ शकत